हॅलो गाईज, आज आम्ही नाशिकमध्ये आलोय पांडवलेणीला ट्रेकिंगसाठी. हाय गाइस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज मी काम आम्ही सगळे माझा ब्लॉगर माझ्या पप्पाने ऑल आणि मग आपण नाशिकमध्ये तुमचा कंटिन्यू करायला म्हटलं ते काम माझी इच्छा आहे. आज आम्ही तुम्हाला दाखवू की पांडवलेणीची ट्रेकिंग कशी आहे. तुम्हाला इथे ना पावसाळ्यात यायला पाहिजे, कारण की इथे पावसाळ्याच्या नंतर खूप हिरवाळ असतं. हे बघा तुम्ही, हे बघा माझा भाऊ पण ब्लॉग काढतोय. तुम्हाला त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. आणि गाइस हे बघा, YouTube चॅनल आणि शिफ्ट झाला ना. प्रसाद असतं ना. चला, आणि मग हे बघून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला पांडवलेणीच्या ट्रेकिंगला यायला पाहिजे की नाही, कारण की इथे खूप पायऱ्या आहेत. पण इथे पावसाळ्यात पायऱ्या खूप सटकाळ्या पण होऊन जातात. हॅलो फ्रांको, हॅलो, कुठे चाललायस? पांडवलेणीमध्ये ट्रेकिंगला. हॅलो, कळू नको काय सख्खे. हे बघा आता मी आणि माझा भाऊ सोबत लोक आता मला खूप फिरण्यात आलं. मी माझ्या स्टॉपवर गेल्यावर ब्लॉग फॉलो करा. वेट फॉर पार्ट 2. बाय.